सेवेत असलेल्या शिक्षकावर लादलेली टीईटी परीक्षा. शिक्षकाचा टीईटी परीक्षेला विरोध काय? सत्य काय आहे? वर्गाच्या त्या पाटीवर ज्यांनी उजळले हजारो जीव, आज व्यवस्थेला का येत नाही त्या गुरुजींची कीव. अनुभवाचे अफाट आकाश ज्यांच्या कपाळावर आहे, त्यांना एका परीक्षेच्या पिंजऱ्यात कोंडणे हा कसला न्याय आहे? शिक्षक हा सरकारी नोकर नाही, तो समाजाचा कणा आहे आणि आज दुर्दैवाने तोच कणा मोडण्याचा घाट आहे. राधे राधे, नमस्कार. मी जितेंद्र राठोड थिंक जिते या यूट्यूब चॅनलवरून आपण सर्वांचं स्वागत करत आहे. मी आज इथे फक्त स्वतःसाठी नाही तर भारतातील कानाकोपऱ्यातल्या त्या प्रत्येक गुरुजीसाठी बोलतोय, ज्यांनी तुमची मुलं घडवली आहेत, ज्या हातांनी अख्ख्या पिढ्या सावरल्या. आज त्याच हातांना स्वतःच्या अस्तित्वासाठी जगासमोर यावं लागतंय. हेच आमचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ केवळ विरोधासाठी नाही तर आमच्या शिक्षण धोरणातल्या एका चुकीच्या निर्णयाला सुधारण्यासाठी आहे. हा व्हिडिओ सरकारला वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी आणि प्रशासनाने या हजारो अनुभवी शिक्षकाच्या भविष्याकडे मायेने पाहावं यासाठी घातलेली एक कळकळीची साद आहे. मुद्दा क्रमांक 1, सरकारचा स्वतःशीच विरोधाभास. आज जे शिक्षक वर्षानुवर्षाचा अनुभव घेऊन सेवेत आहेत, त्यांनी शासनाचे सर्व नियम पाळून डीएड बीएड पूर्ण केले, सरकारमान्य निवड प्रक्रिया पार पाडली, सरकारी आदेशावरच त्यांची नियुक्ती झाली आहे. मग माझा सरकारला थेट प्रश्न आहे, जर हे शिक्षक अपात्र होते तर त्यांना नियुक्ती कोणी दिली? सरकारची चूक आणि शिक्षा शिक्षकांना? हे कुठलं लॉजिक आहे? आणि आता टीईटी पास नाही तर तुम्ही शिक्षक म्हणून अपात्र असं म्हणणं म्हणजे त्यांच्या इतक्या वर्षाच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं आहे. मुद्दा क्रमांक 2, अनुभव की टीईटी परीक्षा. साधा प्रश्न आहे, वर्षानुवर्षाचा जिवंत अनुभव मोठा की 3 तासाची टीईटी परीक्षा? ज्या शिक्षकाने वर्षानुवर्षाचा अनुभव सोबत खडू, फळा, पुस्तक, संगणक हातात धरून पिढ्यानपिढ्या घडवल्या, त्यांचा अनुभव 150 मार्काच्या मल्टिपल चॉईस पेपरपेक्षा कमी महत्वाचा झाला का? जर असंच असेल तर मग मित्रांनो, आज हा प्रश्न फक्त शिक्षकांचा उरलेला नाही तर तो प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या अनुभवाचा आणि सन्मानाचा झाला आहे. आज विचार करा, 20 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर एखाद्या डॉक्टरला पुन्हा परीक्षा द्यायला सांगणार का? इंजिनियर्सना त्यांची पदवी पुन्हा सिद्ध करायला लावणार का? IAS, IPS अधिकारी, वकील, पोलीस बांधव आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या मध्यात पुन्हा परीक्षा द्यायला लावणार का? अगदी बँक कर्मचारी, रेल्वे कर्मचारी आणि ST महामंडळातील आमचे बांधव असोत, कोणालाही असा नियम लावला जातो का? नाही ना. मग फक्त शिक्षकांनाच असं सॉफ्ट टार्गेट का केलं जातंय? हा सरळ सरळ भेदभाव आहे. आज जर तुम्ही आमच्या या अन्यायावर शांत राहिलात तर लक्षात ठेवा, उद्या हीच वेळ तुमच्यावरही येऊ शकते. ही लढाई फक्त आमचीच नाही तर नोकरी करणाऱ्या प्रत्येक कष्टकऱ्यांच्या भविष्याची आहे. आज आम्ही आहोत, उद्या तुमचा नंबर असू शकतो. न्यायाच्या या हाकेला साथ द्या. मुद्दा क्रमांक 3, आयुष्याची संध्याकाळ आणि नोकरीची टांगती तलवार. आज विदारक सत्य काय आहे? ज्या वयात शांतपणे अध्यापन करायचे त्या 45-50व्या वर्षी आमचा शिक्षक रोज सकाळी एकाच दहशतीखाली उठतोय, माझी नोकरी राहील का? या वयात पुन्हा विद्यार्थी बनून स्पर्धा परीक्षेचा अवाढव्य अभ्यास करणं किती जीवघेणं आहे याची पुसटशी कल्पना सरकारला आहे का? घरामध्ये थकलेले वृद्ध आजारी आई वडील आहेत, मुलांच्या उच्च शिक्षणाचे ओझे खांद्यावर आहे, घरांचे कर्जाचे हप्ते डोक्यावर आहेत. अशा वेळी नोकरी जाईल ही भीती घालणे म्हणजे त्या शिक्षकाची सरळ सरळ मानसिक
हत्या आहे. आज आमचे गुरुजी टीचिंग म्हणजे शिकवणे सोडून केवळ स्वतःच्या अस्तित्वासाठी म्हणजेच सर्वायवसाठी पुन्हा लढतोय. ही या लोकशाहीची शोकांतिका नाही का? मुद्दा क्रमांक 4, प्रशासकीय अन्याय. कायद्याचा साधा नियम आहे. नवीन नियम हा नवीन भरतीसाठी असतो. जुन्या कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळायला हवं, पण इथं उलट चाललंय. आजचा नियम कालच्या नियुक्तीवर लादला जातोय. हा प्रशासकीय अन्याय नाही का? जर शिक्षण व्यवस्था फेल झाली असेल तर त्याची जबाबदारी सरकारची आहे, ट्रेनिंग देणाऱ्याची आहे. मग त्याचा दोष फक्त शिक्षकांच्या माती का मारला जातोय? पण माझा प्रश्न एकच आहे, शिक्षक काय स्वतःहून शाळेत शिरले होते? त्यांना भरती कोणी केलं? तुम्ही. त्यांना ट्रेनिंग कोणी दिलं? तुम्ही. त्यांना इतके वर्ष शाळेत राबून कोणी घेतलं? तुम्हीच ना. मग आज जर तुमची शिक्षण व्यवस्था फेल झाली असेल तर त्याचं खापर फक्त शिक्षकाच्याच माती का? स्वतःच्या चुकाची शिक्षा दुसऱ्याला देणं याला प्रशासकीय हुकुमशाही म्हणतात. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी अनुभवी गुरुजींना अपात्र ठरवणं हा पळपुटेपणा सोडून आता दुसरं काहीच नाही. मुद्दा क्रमांक 5, ही केवळ परीक्षा नाही, हा मानवी प्रश्न आहे. अनेक राज्यामध्ये या परीक्षेच्या तणावामुळे शिक्षकाच्या मानसिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही राज्यात शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत. ही खूप गंभीर बाब आहे. सरकारचे या बाबतीत लक्ष घालणे अत्यंत महत्वाचे आहे. शिक्षक रोबोट नाहीयेत, त्यांच्यातही भावना आहेत. जर एखादा अनुभवी शिक्षक या वयात नोकरी गमावून रस्त्यावर आला तर त्याला खाजगी क्षेत्रात कोण नोकरी देणार? हा केवळ शिक्षणाचा विषय नाही, हा नॅशनल मेंटल हेल्थ अलार्म आहे. सरकारला आमच्या 4 प्रमुख मागण्या आहेत. पहिली मागणी, कायम स्वरूपी सवलत. सेवेत असलेल्या सर्व अनुभवी शिक्षकांना टीईटी मधून कायम स्वरूपी सूट द्या. दुसरी मागणी, नवा नियम नवी भरती. टीईटी केवळ नवीन भरतीसाठीच अनिवार्य ठेवा. तिसरी मागणी, अभिनव मूल्यमापन. अनुभवी शिक्षकासाठी टीईटी एक्झाम पेपर नको तर त्यांच्या कामावर आधारित मूल्यांकन करा. आणि चौथी मागणी, कोर्टात फेरविचार. तातडीने सरकारने माननीय सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल करून शिक्षकाची बाजू भक्कमपणे मांडायला पाहिजे आणि हे त्वरित व्हायला पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, ही लढाई केवळ टीईटी परीक्षेची नाहीये. ही लढाई आहे गुरुच्या अस्तित्वाची आणि माणुसकीच्या सन्मानाची. जर आज आपण या अन्यायाविरुद्ध मूग गिळून गप्प बसलो तर उद्या शिक्षणाचं पवित्र मंदिर फक्त कागदी घोडे नाचवणारं एखादं कॉर्पोरेट ऑफिस बनून राहील. ज्या हाताने लाखो विद्यार्थ्यांना अक्षरे गिरवायला शिकवली त्या हातांना आज हतबल करू नका. माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री आणि सर्व मंत्री जे आहेत त्यांना माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की सर्व शिक्षकाचा सन्मान होईल असा तातडीने निर्णय घ्या. मित्रांनो, शेवटी एकच अगदी मनापासून विनंती आहे, हा व्हिडिओ इतका शेअर करा की शिक्षकाचा हा प्रामाणिक शब्द आपल्या माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री आणि सर्व जेवढेही मंत्री आहेत त्या प्रत्येकाच्या काळजापर्यंत अगदी प्रेमाने पोहोचवा. शेअर करा. ही केवळ तक्रार नाही तर ज्या गुरूंनी आपली उमेदीची वर्ष मुलांचं भविष्य घडवण्यात वेचली त्यांच्या तपस्येचा सन्मान राखण्यासाठी केलेली ही एक आर्त हाक आहे. मंत्रालयातील साहेबांच्या टेबलावर जेव्हा ही भावना पोहोचेल तेव्हा त्यांनाही जाणीव व्हावी की 3 तासाची ही एक तांत्रिक परीक्षा कुणाच्याही वर्षानुवर्षाच्या माणुसकीपेक्षा आणि अनुभवापेक्षा मोठी असू शकत नाही. ज्याप्रमाणे आपण एखाद्या अनुभवी डॉक्टराच्या हाताला गुण आहे असं म्हणतो तसाच विश्वास या अनुभवी शिक्षकावरही ठेवावा. हीच एक छोटीशी अपेक्षा आहे. तुमचा एक शेअर या हजारो गुरुजनाच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. हा आवाज मंत्रालयाच्या भिंतींना टोचण्यापेक्षा तिथे बसलेल्यांच्या काळजाला, हृदयाला स्पर्श करावा एवढीच माझी इच्छा आहे. अनुभवाचा आदर करूया, गुरुजींना सन्मान देऊया. कमेंट बॉक्समध्ये शब्द नकोत तर तुमचा आक्रोश व्यक्त करा. #JusticeForTeachers लिहून जगाला सांगा की आम्ही गुलाम नाही, आम्ही राष्ट्रनिर्माते आहोत. आणि माझ्या तमाम शिक्षक बांधवांनो, डोळ्यातलं पाणी पुसा आणि पाठीचा कणा ताठ ठेवा.
तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या वर्षानुवर्षाच्या अनुभवाची सिदोरी या कागदी परीक्षेपेक्षा 1000 पटीने मोठी आहे. मी तुमच्या न्यायासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार. कारण लक्षात ठेवा, ही वेळ परीक्षेची नाही तर एकजुटीची आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अन्यायाविरुद्ध पेटलेले राहा, जागरूक राहा आणि अत्यंत महत्त्वाचे संघटित राहा. गुरुचा अपमान हा राष्ट्राचा अपमान. आज शिक्षक अस्थिर आहे, उद्या वर्ग अस्थिर होईल आणि परवा संपूर्ण समाज अस्थिर होईल. ही लढाई फक्त नोकरीची नाही, ही माणुसकीची आणि सन्मानाची आहे. जर सरकार ऐकत नसेल तर जनता ऐकवेल. हा आवाज दाबू नका. हा व्हिडिओ प्रत्येक शिक्षकापर्यंत आणि प्रत्येक मंत्री आणि प्रत्येक समाजासाठी काम करणाऱ्या, नोकरी करणाऱ्या प्रत्येकासमोर हा व्हिडिओ आलाच पाहिजे आणि त्यांना शेअर करा. कमेंट्समध्ये तुमची मतं मांडा. शिक्षक वाचला तरच देश वाचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षण, जय गुरुजी. धन्यवाद. राधे राधे.